नमस्कार शिक्षक मित्रांनो, शिक्षण विभागाकडून तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली. ही अपडेट अशी आहे की आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना आभा हे कार्ड काढावं लागणार आहे, अर्थात आयुष्यमान भारत. यापुढे तुम्हाला वैद्यकीय सेवा तुम्ही जर 5 लाखाच्या वरती 5 लाखापर्यंत जर खर्च केला तर आता शिक्षण विभाग तुम्हाला पैसा देणार नाही, प्रतिपूर्ती देणार नाही. त्यासाठी तुम्हाला आता इथे आभा कार्ड हे काढणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. या संदर्भातला 22 मे 2025 ला एक महत्वाचं परिपत्रक शिक्षण विभागाचं आलेलं आहे. थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की ही स्कीम कोणत्या शिक्षकांना लागू आहे, कधीपर्यंत कार्ड काढणं गरजेचं आहे, कार्ड असल्यास काय, कार्ड नसल्यास काय होऊ शकतं. थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे घेऊन. तुम्हाला बघा, हे 22/5/2026 आलेलं पत्रक आहे. कुणासाठी गेलंय? हे शिक्षण विभागाकडनं गेलेलं आहे. शिक्षण संचालनालय, विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई सर्व, अधीक्षक वेतन भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक संबंधित सर्व. आणि विषय काय आहे? राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत पंतप्रधानमंत्री जन आरोग्य योजनेखाली आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट कार्ड काढण्याबाबत इथे नोटीस दिलेली आहे. आता या नोटीस मधले मुद्दे वन बाय वन तुम्हाला मी एक्सप्लेन करतो, पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमिक कडनं शिक्षकांना आणि उमेदवारांना टीईटी आणि सीईटीच्या बॅचेस मधून मार्गदर्शन केलं जातं. त्यासाठी बॅचेस चालू झाल्या. फास्ट ट्रॅक बॅचची टीईटीची बॅच पण अवेलेबल आहे आणि सीईटी जी 6 सप्टेंबरला होणार आहे त्यासाठी पण एक बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे. योग्य ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ असणार आहे. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. ह्या योजनेचे लाभार्थी कोण कोण असणार आहे? तर राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळांमधील सर्व कर्मचारी, शिक्षक असू देत किंवा शिक्षकेतर कर्मचारी असू द्या, दोन्हीही 100% अनुदानित हा शब्द महत्वाचा. दुसरं म्हणजे जिल्हा परिषदेतील शाळांतील सर्व कर्मचारी आणि शिक्षक यांना या लाभाचा या योजनेचा फायदा किंवा लाभ घेता येणार आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दोघांचा समावेश यामध्ये असणार आहे. 2 प्रकारचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, एक 100% अनुदानित शाळा आणि एक म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा. दुसरा मुद्दा आहे की 5 लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण तुम्हाला इथे मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्णयानुसार शुभ्र शिधापत्रिका म्हणजे व्हाईट रेशन कार्ड धारकांसह सर्व पात्र नागरिकांना खालील योजनांचा लाभ मिळणार आहे. पहिले बघा, ही महात्मा फुले जन आरोग्य योजना होती. आता तिचं नाव आहे आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना, ज्याला आपण आभा म्हणतो. या आभाच्या अंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख चे आरोग्य संरक्षण देण्यात येणार आहे. प्रति कुटुंब प्रति वर्ष असणार आहे. अंगीकृत रुग्णालयांमध्ये, एम्प्लॉयमेंट हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे कॅशलेस सुविधा सुद्धा उपलब्ध असणार आहे. पुढचा मुद्दा आहे की योजनेचा लाभ घेण्यासाठी आभा कार्ड का आवश्यक असणार आहे? कारण या संदर्भात केंद्र सरकारने सूचना तशा दिलेल्या आहेत. बघा, राज्य शासनाने या योजनांचा लाभ घेण्यासाठी आभा कार्ड काढण्याची कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे आभा कार्ड असेल त्यांनाच इथे 5 लाखापर्यंत वैद्यकीय संरक्षण देण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याने आपले आभा कार्ड काढणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. आता हे कार्ड असल्यास काय मिळू शकतं तुम्हाला? तर 5 लाखांपर्यंतच्या कॅशलेस उपचारांचा त्वरित लाभ मिळू शकतो. भविष्यातील वैद्यकीय प्रतिपूर्तीचे दावे, मेडिकल क्लेम तुम्ही जे करतात ते विना अडथळा मंजूर केले जातील. आणि आता दुसरा मुद्दा महत्वाचा की आभा कार्ड तुम्ही जर काढलंच नाही तर काय होऊ शकतं? यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याचे 5 लाखांपर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयक स्वीकारले जाणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटमध्ये ही जो खर्च, वैद्यकीय खर्च तुम्ही केला असेल कुटुंबासाठी तुमच्यासाठी, त्याचं काय क्लेम करत होते, पण तो आता क्लेम शिक्षण विभाग तुमचा मंजूर करणार नाही, कारण तुम्हाला आता आभामधनं ह्या सुविधा देण्यात आलेल्या आहे. उपचाराच्या खर्चाच्या आर्थिक नुकसानीस कर्मचारी स्वतः जबाबदार राहील. जर नसेल तर तुम्हाला स्वतःला खर्च करावा लागेल आणि तुम्ही स्वतःला जबाबदार राहणार आहे. सो शिक्षक मित्रांनो, लगेच हे कार्ड काढून घ्या. या संदर्भात कार्यवाही काय करायची? पत्रासोबत जोडलेली आभा कार्ड काढण्याची कार्यपद्धती आणि व्हिडिओ लिंक काळजीपूर्वक पहा. युट्यूब वरती पण अवेलेबल आहे. नोंदणी करा. आपल्या स्तरावरून तातडीने स्वतःच्या आणि कुटुंबाचे आभा कार्ड तयार करा आणि डाउनलोड करा. अवगत करा. ही माहिती आपल्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा माहिती द्या. असं कोण म्हणतंय? डॉक्टर एकनाथ आंबोकर, शिक्षण
अंबोकर, शिक्षण उपसंचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, यांनी हे लेटर सगळ्यांना पाठवलेलं आहे. सो तुम्ही जर शिक्षक म्हणून हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला ही गोष्ट कळली असेल तर तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्या शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लगेच हा मेसेज, ही लिंक या व्हिडिओची पाठवून द्या आणि त्यांना याची कल्पना नक्की द्या. आणि त्याचबरोबर शिक्षक भरतीमध्ये आता पवित्र पोर्टलवर जाहिराती येत आहे, त्या संदर्भात तुम्हाला जर प्राधान्यक्रम किंवा निवड प्रक्रियामध्ये तुम्हाला जर काही मार्गदर्शन हवं असेल तर तुमच्यासाठी ही बॅच, मेंटोरिंगची बॅच चालू झाली. तुमच्या माहितीतल्या इतर शिक्षकांना पण नक्की पाठवा. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, नवनवीन अपडेट बघण्यासाठी आणि त्या मिस न करण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.